नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आज टिफिनमध्ये मी बनवला आहे अंड्याची ग्रेव्ही आणि मसुरीची डाळ. पण त्याआधी स्वरचा टिफिन पॅक करते मी. त्याच्यामध्ये मी बनवलेलं आहे साधं सँडविच बनवलेलं आहे. पण ना सॉस काही निघतच नव्हता आणि मी काय करण्याचा प्रयत्न करते तो तुम्हाला कळेलच. स्माइली बनवते मी, पण इथे डोळे काही जमले नाही आणि सॉससुद्धा थंडीमध्ये एकदम आकडून गेलं आहे. आणि ते फेसचे ते स्माईल करायला गेली तेव्हा पहा काय झालं. एकदम व्यवस्थितपणे करत होते आणि अचानक एकदम लोड आला आणि मग ते तोंड बिघडूनच गेलं आणि मग डोळे पण थोडे व्यवस्थित करायला गेले तिथे पण काहीतरी भलतंच झालं. मग ड्रायफ्रूट्स भरून घेतले आणि मग म्हटलं की चमच्याने स्प्रेड करून घेतलं पूर्ण सॉस. टिफिनमध्ये टिश्यूसुद्धा टाकलं कारण की सॉस आहे तर मग शर्टला वगैरे डाग वगैरे लागायचा उगाचच. तर टिफिनसुद्धा पॅक केला मी स्वरचा. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मला स्वरचाच टिफिन रेडी करायचा असतो. त्याच्यानंतर मग मी आमच्या टिफिनची तयारी सुरू करते. तर इथे मसुराची डाळ बनवते मी तिखट. तर डाळी असो आणि इतर भाजी असो वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मी बनवतच असते. तर सँडविच बनवलं त्याचं मी टोमॅटो आणि कांदा थोडा थोडा उरलेला मग ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलं. एक मिरची उभी चिरून टाकली, हळद आणि थोडंसं मीठ घेतलं. आता 2 शिट्ट्या काढून मी डाळ उकडून घेणार. सोबतच 2 अंडी उकडायला टाकली. आणि नॉनव्हेज असेल तर कसं तांदळाची भाकरी वगैरे खूप छान लागते. तर मी ते तांदळाच्या भाकरीलासुद्धा उकड काढून घेतली. आणि ते 2 मीडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक बारीक कट केलेत आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. पण नेहमीच टिफिनसाठी अंड्याची बुर्जी किंवा अंडा मसाला वगैरे बनवतो, पण ही पद्धत थोडी वेगळी आहे आणि टिफिनसाठी घेऊन जायला पण खूप छान आहे, बेस्ट आहे. तर मी माझ्या हस्बंडला देणार आहे. मी तर घेऊन जाणार नाही आहे कारण की माझ्या ऑफिसमध्ये नॉनव्हेज नाही अलाव आहे. तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि तेल थोडंसं ह्या ग्रेव्हीला ना अंड्याच्या ग्रेव्हीला थोडं जास्तच लागतं. तेल गरम झाल्यानंतर मी कढीपत्ता टाकून घेतला. त्याच्यानंतर बारीक बारीक कट केलेला 2 कांदे आणि एक हिरवी मिरची आहे कट केलेली, तीसुद्धा मी ॲड केलेली आहे आणि व्यवस्थितपणे परतून घेतले. कांदा जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत मी टोमॅटो टाकला नाही आहे. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी टोमॅटो टाकले. कोणतीही भाजी असो, कांदा टोमॅटो ज्या भाजीमध्ये नरम होत नाही तोपर्यंत भाजीची खरी चव येत नाही. तर कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि थोडं मिक्स केलेलं आहे. तर ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती बऱ्यापैकी नरम झालेली आहे. तर मी आता वरतून टाकणार आहे लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडी धणा पावडर. वरतून थोडासा चिकन मसालासुद्धा टाकणार आहे, टेस्ट खूप छान येते. परत एकदा मिक्स करून घेणार आणि त्याच्यानंतर 1 चमचा फक्त काळं वाटण म्हणजेच कांद्या खोबऱ्याचं वाटण मी ॲड करणार आहे आणि ते टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ना वरतून थोडासा पाण्याचा हपका मारून घेतला आहे. त्याच्यामुळे ना थोडीशी ग्रेव्ही ना पातळ होते, थोडीशी किंचित होते. त्याच्यानंतर मग मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे पहा मी आता इथे ना पार्ट्स केलेले आहेत, 4 पार्ट केलेले आहेत कारण की 4 अंडी मला फोडून टाकायचे. तर खोलगट भाग करून ठेवलेला आहे मी आणि मग खालती चिपकू नये ना अंडी फोडल्यानंतर त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडं थोडं तेल टाकलेलं आहे. आता अंडी फोडून मी प्रत्येक खोलगट केलेल्या भागामध्ये अंडी टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ह्या सगळ्या साईडला मी अंडी टाकून घेणार आहे. म्हणजे 4 अंडी, 4 भाग केले तर 4 अंडी मी टाकून घेतलेले आहेत. ह्यासाठी ना नॉनस्टिक पॅन वगैरे असेल तर उत्तम आहे. तर मी सुद्धा काळजी घेत होते की खालती चिपकू नये म्हणून साईडच्या कडा आहेत त्या थोड्या मी सुटवत चाललेली. आता इथे मी 2 ते 3 मिनटासाठी ना वाफवून घेणार आहे. 2 ते 3 मिनटानंतर थोडी वाफ काढल्यानंतर ना 4 पार्ट करून घेणार आहे चमच्यानेच. आणि मग जसं आपण पिझ्झाला जसं कट करतो ना तसे कट मारलेले आहेत हे बघा असे. त्याच्यानंतर मग साईड एक साईडनं मी खोललेली आहे आणि मग फ्लिप केलेली आहे कारण की मसाले आहेत ना ते खालच्या वरच्या बाजूलासुद्धा व्यवस्थितपणे फ्राय झाले पाहिजेत खालती. वरतून थोडीशी फक्त कोथिंबीर गार्निश केली आणि फ्लिप झालेलं आहे त्याच्यामुळे फक्त 1-2 सेकंडसाठीच विदाऊट झाकण ठेवता आपल्याला वाफ काढून घ्यायची. ही अंडा ग्रेव्हीची पद्धत नक्की ट्राय करा, खूप छान लागते. स्वरला तर खूप आवडते आणि टिफिनला घेऊन जायला सुद्धा खूप छान आहे. इथे ना माझी डाळसुद्धा शिजली गेली आहे. तर वाटते मुगाची डाळ पण आहे, मसूरची डाळ कारण की त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे ना मी त्याच्यामुळे पिवळा कलर आलेला आहे. डाळीला एकदम सिंपल प्रकारे मी तडका देणार आहे. तेल घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकणार आहे, वरतून थोडंसं हिंग टाकणार आहे. त्यानंतर ठेचलेली लसूण, कढीपत्ता आणि लाल तिखट टाकून मस्तपैकी डाळीला फोडणी बसवणार आहे.
वरतून चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून एक उकळी काढून घेणार. डाळ रेडी आहे. तर अशा प्रकारे म्हणजे सकाळच्या सुद्धा घाई गडबडीमध्ये नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या सोप्या सोप्या ट्रिक्स यूज करून मी पटापट जेवण बनवते. तर जेवणामध्ये म्हणजे टिफिन आता मी पॅक करते हस्बंडचं. त्याच्यामध्ये आहे तांदळाची भाकरी, राईस आहे, अंड्याची ग्रेव्ही. टिफिन पॅक करून झालेलं आहे, पण कामं इथेच संपलेली नाही आहे. जो भांड्यांचा रगाड आहे तो मी दाखवला तर नाही आहे, पण भांडी वगैरे सर्व काही क्लीन करूनच मला निघायचं असतं. आणि हे काम तर तुम्हाला दाखवलंच नाही. हा स्वरचं जेवण आहे जे मी पॅक करून ठेवते, कारण की तो आल्यानंतर जेवणासाठी. आणि त्याचबरोबर हे आहे ते इव्हनिंग स्नॅक्सचं आहे, जे ट्युशननंतर आल्यानंतर जेवण खाण्यासाठी. ते ओव्हनमध्ये गरम करूनच घेतलं जाईल. मग ते सर्व मी पॅक करून ठेवते आणि मी निघाले माझ्या ऑफिसला. तुम्हाला माझ्या आजच्या टिफिनच्या रेसिपीज कशा वाटल्या नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.